पाकिस्तानी मध्यस्थांमार्फत अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदीवर चर्चा सुरू। लेबनॉनमध्ये युद्धबंदी आणि इराणची गोठवलेली संपत्ती खुली करणे या इराणच्या अटींवर घमासान होण्याची शक्यता। इराणची गोठवलेली संपत्ती बँक खाती खुली करण्याची अट मान्य केलेली नाही, व्हाईट हाऊसचं स्पष्टीकरण। इस्रायल आणि अमेरिका स्वतंत्र नाही, एकच। चर्चा फिसकटल्यास अमेरिका जबाबदार, इराणचा अमेरिकेला सज्जड इशारा। कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील नाशिकच्या कंपनीचं युनिट बंद होणार। महिला लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर चांगलंच भोवलं, कर्मचाऱ्यांना मुंबई पुण्यातल्या कार्यालयात सामावून घेतलं जाणार। नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता। एनआयए एटीएस सोबत सीबीआय कडून चौकशीची शक्यता। माझं मरण इथेच आहे, चौकशी दरम्यान गोंदू खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती। एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर यायची शक्यता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकरांकडून धोका असल्याची बीडमधल्या इसमाकडून एसआयटीकडे तक्रार। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा दावा। एसआयटीकडून तक्रारीची पडताळणी व्हायची शक्यता। संभाजीनगरमध्ये बीकॉमचा पेपर फुटला। व्हॉट्सअॅपवर 140 रुपयात पेपरची विक्री। महाविद्यालय अध्यक्षांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीला। शरद पवारांचं वारकरी संप्रदायावरचं मोठं भाष्य। वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी। पवारांचं वक्तव्य 60% लोकांची मांडणी, धर्मांध शक्तींना बळ देणारी पवारांचं विधान। पुरंदरमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचं हेलिकॉप्टर उतरवताना पायलटची मोठी चूक। पायलटने भुजबळांचं हेलिकॉप्टर हेलिपॅडवर ऐवजी कार पार्किंगमध्ये उतरवलं, तर काळजीचं कारण नसल्याची भुजबळांची प्रतिक्रिया। 2023 मध्ये एका मंत्र्यानं महिला अधिकारी नको म्हणून डावललं। अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचा गौप्यस्फोट। सायन रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा पूर्णपणे कुचकामी। रुग्णालयात लावलेले शेकडो फायर एक्सटिंग्विशर एक्सपायर, 2 महिने होऊनही रिफिल नाही। किशोरी पेडणेकरांकडून रुग्णालयाची पाहणी। उपमुख्यमंत्री शिंदे 3 दिवस साताऱ्यातील दरे गावी मुक्कामी। शिंदेंच्या हस्ते वृक्षारोपण, तर मुनावळे ते किल्ले वासोटा रोपवेच्या जागेचीही केली पाहणी। हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का। भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे काही घरांना तडे, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन। नवरा काळा असल्यानं पत्नीकडून पतीची हत्या। घरात शिरलेल्या चोरट्यांच्या झटापटीत पतीचा मृत्यू झाल्याचा बनाव। पोलिसांच्या तपासात पत्नीचं बिंग फुटलं। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 200वी जयंती। ठिकठिकाणी ज्योतिबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण। राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन। विद्येची मशाल पेटवणाऱ्या क्रांती सूर्याला पुढारी न्यूजकडून अभिवादन।